रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांनाच परवाना मिळावा याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर मुंबई चालवायला आमचे मराठी रिक्षा चालक सक्षम आहेत। ज्यांना मराठी बोलायचं नाही त्यांनी कुशाल त्यांच्या शहरात निघून जावं असंही ते म्हणाले। तुम्ही तुमच्या संपावर ठाम असाल तर आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत। शांततेत काम करा, आमच्या अंगावर येऊ नका असाही इशारा त्यांनी अमराठी रिक्षा चालकांना दिलाय। सरकारने जाहीर केलं की रिक्षा चालकांना जे मराठी बोलतील किंवा जे मराठी असतील त्यांना परवाने दिले जातील, ह्याला आमचा पाठिंबा आहे। आणि मला वाटतं की ज्यांना बोलायची नाहीये त्यांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये निघून जावं। तुम्ही संपावर ठामात, आम्ही आमच्या भाषेवर ठाम आहोत। याच्यात एवढं कन्फ्युजन काय मला कळत नाही। आणि सरकारने निर्णय घेतल्यानंतर सरकारचेच लोक विरोध करतायत, त्याच्यामुळे त्यांच्यात एकमत नाहीये। आणि आमचे मराठी रिक्षा चालक आणि जे मराठी बोलणारे रिक्षा चालक आहेत ते सक्षम आहेत मुंबई चालू ठेवायला। हीच भूमिका आहे की आम्ही आमच्या मराठी रिक्षा चालकांच्या बाजूने पाठीशी ठामपणे उभे आहोत। 4 तारखेला संप आहे ना, आपण 4 तारखेला बोलू, पण मी आजही बोलतो आमच्या अंगावर येऊ नका। संप करायचा शांततेत करा किंवा आपल्या शहरांमध्ये निघून जा। मराठी यावं ही भावना जी सरनाईकांनी व्यक्त केली ती भावना योग्य भावना आहे। महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा तीच भावना आहे। ती जर सरकारच्या माध्यमातून प्रताप सरनाईक व्यक्त करत असेल तर मला असं वाटत नाही त्यात कोणाला पोट दुखलं पाहिजे। पुणे मराठी मातृभाषा, मराठी महाराष्ट्र, महाराष्ट्र मराठी, मराठी महाराष्ट्र हे रक्तामध्ये आहे। आणि असे कोणी जर त्या ठिकाणी मातृभाषा शिकवण्याचे आडवेत असतील, कोणी असं त्यांनी येऊच नये, असं करूही नये। कारण शेवटी आता पुढचा जो काळ आहे विकसित भारताचा, विकसित महाराष्ट्राचा, तो मातृभाषेलाच आधार धरून त्या ठिकाणी पुढे जायचा। दरम्यान कळणांमधील अमराठी रिक्षा चालकांनी मराठी सक्तीचं समर्थन केलंय। सरकारने 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जी मराठीची सक्ती केली आहे या मराठी सक्तीचं रिक्षा चालकांनी स्वागत केलंय। महाराष्ट्रात राहतोय तर मराठी आलीच पाहिजे असं त्यांचं मत आहे। मराठी सक्तीचा मुद्दा सध्या रिक्षा चालकांसाठी गाजताना दिसतोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये हा मुद्दा विशेषतः गाजतोय। आपण सध्या कल्याण शहरामध्ये आहोत। कल्याण शहरातील रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे हे दादा आहेत। दादा बाहेर, दादा मराठी आहात? आम्ही गुजराती प्रजापती। अच्छा, किती वर्षापासून व्यवसाय करताय? आमचे रिक्षामध्ये झाले 15 वर्ष झाले। बरं, आता जो काही सरकारनं नियम काढला 1 तारखेपासून मराठी सक्तीची होणार आहे, तुम्हाला काय वाटतं? माझ्या हिशोबाने तर झाले पाहिजे। मराठी सक्तीची तुम्हाला होते काय वाटतंय? मी गेले आज 28 वर्ष मी कल्याणमध्ये रिक्षा चालवतो आहे आणि मी स्वतः गुजराती असल्यामुळे मी मराठीचं बोलतो इथं। आणि एवढा वर्ष मी रिक्षा चालवतो त्यामुळे साहजिक इकडचा व्यवहार मराठी असल्यामुळे मला मराठी सहजपणे आली आणि माझं शिक्षण मराठीत झालं। मराठीबद्दल काय मत आहे? 1 तारखेपासून तुम्हाला मराठी सक्तीची होणार? मराठीबद्दल सर म्हणणं म्हणजे असे आता महाराष्ट्रामध्ये राहतोय तर मराठी बोलणं गरजेचं आहे। मी स्वतः गुजराती आहे आणि एवढ्या वर्षापासून कल्याणमध्ये राहतोय आणि रिक्षा जो हा व्यवसाय आहे तो आपला महाराष्ट्राचा स्थानिक व्यवसाय आहे। ठाणे म्हणा, रायगड म्हणा, कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये नाशिक सगळे रिक्षा चालतात, त्या हिशोबाने मराठी बोलणं गरजेचं आहे आपल्याला। विशेष आहे की कल्याणचे हे रिक्षा चालक आहेत जे अमराठी आहेत, त्यांना वाटतं की मराठी सक्तीची असली पाहिजे। महाराष्ट्रात तुम्ही राहताय तर मराठी तुम्हाला आलीच पाहिजे। त्यांनी या मराठी सक्तीला समर्थन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गणेश मंजुळानंतर न्यूज 18 मराठी, कल्याण।